तुझ्यात जीव रंगला. ते ना तुम्ही जागा का बदलली? गोदकाला काय वाटलं असेल? असं अंधारात कुणी हात धरतं का? माझ्याच बायको साथ धरू. मुलाही चकवलं. आता नाही. कुणीतरी बघेल ना सुद्धा. ताप देता बाबा तू. साधं जवळ बी येईना झालं. हो. माणूस जवळचा असेल तर त्याला समजवायचं. समजावूनही नाही समजलं ना तर हक्काने कान धरायचा. असं केलं तरच त्याला त्याच्या चुका समजतात. मला सांगा, आजपर्यंत तुम्ही सूरज भाऊजींना खूप सांभाळून घेतलत ना? मग आज जरा त्यांना ओरडला तर त्यात बिघडलं कुठे? बरं मला सांगा, तुमच्या जमिनीवर काय पिकवायचं आपण? त्याकरता ना मी एक कन्सल्टंट ठेवणार आहे. सल्लागार. हा. ज्याला या सगळ्या गोष्टींची नीट माहिती असेल. आणि त्याचं नाव आहे रणविजय गायकवाड. अरे म्हणजे मीच की. ठीक आहे. पगार किती देणार? पगार? हा मग आमासनी आमचा हक्क पाहिजे मामांजी. तुम्ही वाटण्या करून टाका. सूरज, 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 काय झालंय? मी तुझी वहिनी वाटण्या मागायली. पाडला का नाही खाडकन कणका? आता तुला कळलं असेल कसं बोलायचं असतंय ते. तुझ्याच्यानं 10 जन्मात जमलं नसतं ते आम्ही असं एका झटक्यात वाटण्या करून दावल्यात बघ. आबा काहीच कसं बोललं नाहीत. लगेच कसं तयार झालं वाटणीला? खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी. आपलं बोलणंच तसं असतंय, एकदम जोरदार. समोरच्याला बोलायला काही जागाच ठेवत नाही बघ आपण. वाटाय साहेब, एकदम 1000 वेळा मानलं बघा तुम्हाला. काय गाडी फास्टात सुटली होती. एकदम सॉलिड हायसा बघा तुम्ही. आणि मग चंदे तुला सांगतो, आम्ही आमचा हक्क कधी बी सोडत नसतोय बघ. सरळ सरळ मिळाला तर ठीक आहे, नाहीतर तू हिसकावून कसा घ्यायचा ते आम्हाला चांगलं माहिती आहे. आज येळ मिळाला म्हणून लगेच हिसकावून घेतला. काय चाललंय तुमचं? आताच्या आता खाली जा. काय करायला लावलंस तू मला? जे काय केलंय ते आमचं आम्ही केलंय. तू ग शानपणा शिकवू नका सांग आमसनी. वय तूच केलं सगळं. आमचं काय चुकलं म्हणून हा दिवस आला आमच्यावर. तुम्ही असता तर गोष्ट वेगळी होती. बाहेरच्या राजकारणाला आम्ही पुरून उरू, पण या घरातल्या कुरघोड्यांचं काय करावं कळना झालंय. अहो आपलाच पोरग, आपली सून घरात आवाज वाढवायला लागली. अहो कुठं गेलाय घराण्याचा आप, रीतिरिवाज, संस्कार? आबा, आबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला सुनबाई. मला असं वाटतंय ती जमीन तुम्ही माझ्या नावावर केली ती याचं जाऊबाईंना वाईट वाटलंय. तुम्ही त्यांना हवं ते द्या, पण वाटण्या होऊ देऊ नका. तुम्हाला काय वाटतं? एकदा देऊन त्यांचं भागल? अहो एकदा दिलं की त्यांना सवय लागून जाईल आणि एक एक करून सगळंच मागतील. मग सगळंच द्या, पण वाटण्या नको. अहो यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय. काही बोलत नाहीयेत का खात नाही. यांना घर एक हवं. वाटण्यांनी ते तुटणार नाही का? नाही तुटणार. आमचा आमच्या कुटुंबावर विश्वास आहे. हे घर फुटताना माझ्या डोळ्यानं नाही बघवणार मला. पण तुमच्यामुळे घर तुटतंय असं कोणी सांगितलंय तुम्हाला? हे बघा, जाऊबाईंचं बोलणं तुम्ही इतकं मनावर घेऊ नका. हा, पर त्यासनी तसंच वाटतंय. मी तुझ्यात आणि त्यांच्यात कधी बी दुजाभाव केला नाही.
का रानाने सूरज मध्ये दुजाभाव केला नाही? जे बरोबर ते बरोबर, जे चूक ते चूक म्हणत आले, एवढंच. हो मला माहिती आहे, पण त्यांच्या बोलण्याचं तुम्ही इतकं वाईट का वाटून घेताय? त्यांचा स्वभावच तसा आहे, तुम्हाला माहिती आहे ना. हा बांधा श्रीपती दादा हे. नको, नाही पोरी, मला काय बी म्हणू दे, त्याचं काय नाही वाटत. पर हे घर तुटताना माझ्या डोळ्याने नाही बघवणार. रानाला काय वाटेल ह्याचा विचार करून नुसतं डोसकं फुटायला लागले बघ माझं. गोदाक्का, मग उलट दुःखाच्या प्रसंगी तुम्ही आमच्या सोबत इथे असायला हवं ना. राणाजींचं कसं होईल तुम्ही गेलात तर? निदान त्यांचा तरी विचार करा, त्यांना कोण सांभाळणार आहे? तू सांभाळशील त्याला, पण मला जाऊ दे बाई, मला अडवू नकस. बरं ठीक आहे, मग एक काम करा, आता तुम्ही जाता जाता ना मलाही माझ्या माहेरी सोडा. आपण सगळेच हे घर सोडून जाऊया. चला जाणार, आम्ही बी जाणार. जाताय ना, उचला बरं हे. चला. अंजली, आजवर तुम्ही हे सगळं घर सांभाळलं. तुम्ही फक्त राणाजींचीच नाही, माझी आई आहात. तुम्ही तसं सोडून गेलात तर आम्ही एकटे पडू. एकदा राणाजी पोरके झाले, आता दुसऱ्यांदा करू नका. आज तुमच्या दोघींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय. तो निर्णय ठरवल गायकवाडांचं आणि तुमचं आयुष्य पुढं कसं असणार आहे ते. तेव्हा दोघी बी तयार राहा. तुम्ही म्हणाल ते मला मान्य असेल. आम्हाला बी. तुम्ही जो निर्णय घ्याल तो या घराच्या भल्यासाठीच असेल. काय हो, काय टेन्शन? माझ्या घरात कोणाचं लव्ह मॅरेज झालेलं नाहीये ना, त्याच्या आधी तुम्ही क्रांती घडवली. ऐका ऐका, म्हणजे थोडक्यात माझं तुझ्यावर प्रेम आहे हे वाक्य त्या कशा बोलतील? माझं तुझ्यावर प्रेम आहे. वा वा वा, टाळ्या. अरे मी जे काय केलं ना ते ती गौरी बरोबर गलत करत होती म्हणून मी केला सगळा. देखिए हम जानते हैं वो गलत कर रही हैं, पोते के ऑब्सेशन में कर रही हैं, पर आप भी जो कर रही हैं ना वो सही नहीं है. ये कोई तरीका होता है क्या समझाने का? हम आपको बता रहे हैं आगे बहुत बड़ी प्रॉब्लम हो जाएगी और हम आपका साथ नहीं देंगे. हॅलो. नाही मानसी, आता नाही नाही म्हणायचं. तू माझ्या बरोबर येतेस, ओके? विक्रांत, परत ताईने तमाशा केला तर तिला नकोय मी ईशाच्या आसपास आलेलं, मग कशाला? मोनिकापेक्षा तुझी गरज जास्त आहे ईशा, आणि मोनिकाला तिचीच काय कुणाचीच गरज नाहीये हे तुलाही माहिती. आज कितीही उशीर झाला तरी मी तुला ईशाकडे घेऊन जाणारच. पता है एक फौजी को जवान क्यों कहते हैं? क्योंकि वो हमेशा जवान रहता है. हमें गर्व है कि हम भारतीय सेना का हिस्सा है. अगर मृत्यु भी सामने आए तो उसके आंख में आग डाल के डटे रहने की हिम्मत सिर्फ एक ही बंदे में होती है, और वो है भारत माँ का सपूत, भारतीय सेना का जवान. भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! या मसाल्यांच्या वासाचा मला त्रास होतोय, ताबडतोब बंद करा. नाही केलं तर I will send you legal notice. फास्ट आहे एकदम. ओ फास्ट आहे तुमचा. उपवास आहे यांचा. मग काय आणू? साबुदाणा वडा, उपवासाची मिसळ आहे, काय आणू बोला?
वायफाय फास्ट आहे, जबरदस्त फास्ट आहे, सॉलिड सॉलिड.